नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात, अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आपण दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचे व्हिडिओ घेऊन येत असतो आणि सोबतच तुम्ही फेसबुकवरही आपला व्हिडिओ बघू शकता आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर रील स्वरूपात सुद्धा आपण ही पीडीएफ बघू शकता. तर कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीच्या चारही प्लॅटफॉर्म सोबत जोडले जा. तुम्हाला सरकारी नोकरीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. आज दिनांक 12 जून 2026, 15 अतिमहत्वाचे प्रश्न 100% परीक्षाभिमुख बघूया, ज्याची मोफत पीडीएफ तुम्हाला अवेलेबल झालेली आहे. सराव चाचणी सुद्धा अवेलेबल झालेली आहे टेलिग्राम चॅनलवर, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक पहिला, सांस्कृतिक मंत्रालयाकडून जाहीर झालेल्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील कोणत्या ज्येष्ठ कथक नृत्यांगनेची निवड झाली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, मनीषा साठे. पुढचा प्रश्न, संगीत नाटक अकादमी पुरस्कार 2024 अंतर्गत महत्वाची संगीत परंपरा अभंग या श्रेणीसाठी महाराष्ट्रातील कोणत्या प्रसिद्ध शास्त्रीय गायकाची निवड झाली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे आनंद भाटे, ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 3, संगीत नाटक अकादमी पुरस्कार 2025 अंतर्गत प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांना कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे संगीत पार्श्वसंगीत, माफ करा, रंगभूमी पार्श्वसंगीत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 4, संगीत नाटक अकादमी युवा पुरस्कार 2024 साठी लोकसंगीत भारुड या श्रेणीत महाराष्ट्रातील कोणत्या कलाकाराची निवड झाली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे भावार्थ देखणे, ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 5, संगीत नाटक अकादमी पुरस्कार 2024 विजेते आणि त्यांचे क्षेत्र यांची खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, शुभदा वराडकर शहनाई. ठीक आहे. 6वा प्रश्न, संगीत नाटक अकादमी युवा पुरस्कार 2025 अंतर्गत लोकसंगीत जागर या क्षेत्रासाठी खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, प्रवीण प्रताप जाधव. प्रश्न क्रमांक 7, नुकत्याच जाहीर झालेल्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांमध्ये कळसूत्री बाहुल्या या श्रेणीसाठी 2024 चा युवा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बाळकृष्ण मस्के, ऑप्शन सी. तर जे 7 प्रश्न आपण बघितले त्याचे थोडक्यात विश्लेषण आपण बघूया. संगीत नाटक अकादमी पुरस्कार महाराष्ट्र विशेष, तर सांस्कृतिक मंत्रालयाकडून संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झालेले आहे. मुख्य निवड कोण करतं? सांस्कृतिक मंत्रालयाकडून जाहीर झालेल्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील ज्येष्ठ कथक नृत्यांगना मनीषा साठे आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायक आनंद भाटे यांची निवड झाली आहे. पुरस्काराचे महत्व, संगीत, नृत्य आणि नाट्य क्षेत्रातील योगदानासाठी हा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तर राज्यातील पुरस्कार विजेते अकादमी पुरस्कार 2024 संपूर्ण यादी आपण बघूया. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. अरुण कशाळकर यांना अकादमीचा 2024 चा हिंदुस्थानी संगीताचा पुरस्कार मिळालेला आहे. राकेश चौरसिया यांना बासरी या विभागातला पुरस्कार मिळालेला आहे. संगीत अकादमी पुरस्कार 2024 संगीत अकादमी महत्वाची संगीत परंपरा अभंग अकादमी पुरस्कार 2024 आनंद भाटे. सतीश दवे यांना संगीत अकादमी पुरस्कार 2024 दिग्दर्शन या विभागातला. अरुण नलावडे यांना संगीत अकादमी पुरस्कार 2024 अभिनय या विभागातला. तर मुकुंद मराठे पारंपरिक रंगभूमी, सुभाष नारायण नकाशे लोकनृत्य आणि शुभदा वराडकर नृत्य असा संगीत अकादमी पुरस्कार 2024 या लोकांना मिळालेला आहे. तर संगीत अकादमी युवा पुरस्कार 2024 कृष्णा बोंगाने व अंकिता जोशी यांना शास्त्रीय गायनासाठी, भावार्थ देखणे यांना लोकसंगीत आणि भारुडासाठी, म्हणजे लोकसंगीत भारुडासाठी लोकसंगीत कॅटेगरी मधून, तर बाळकृष्ण मस्के यांना कळसूत्री बावल्या या कलाकृतीसाठी. संगीत अकादमी पुरस्कार 2025 याची यादी बघूया. शैलेश भागवत यांना वाद्यसंगीत शहनाईसाठी, प्रमोद पवार यांना दिग्दर्शनासाठी, तर अशोक पत्की यांना रंगभूमी पार्श्वसंगीत, मनीषा साठे यांना कथक. युवा पुरस्कार 2025 तन्मय देवचके तबला आणि प्रवीण प्रताप जाधव लोकसंगीत जागर.
पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 8. 10 जून 2026 रोजी सलग 4399 दिवस पदावर राहून लोकनियुक्त पंतप्रधान म्हणून सर्वाधिक काळ काम करण्याचा ऐतिहासिक विक्रम कोणी नोंदवला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, नरेंद्र मोदी. प्रश्न क्रमांक 9. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकनियुक्त पंतप्रधान म्हणून सर्वाधिक काळ सेवा करताना भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा किती दिवसांचा कार्यकाळ मागे टाकला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 4398 दिवस. ऑप्शन डी. तर याच्याबद्दलची महत्वाची माहिती बघूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ऐतिहासिक विक्रम झालेला आहे. लोकनियुक्त पंतप्रधान म्हणून सर्वाधिक काळ सेवा करण्याचा नवा विक्रम त्यांनी नोंदवलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 जून 2026 रोजी सलग 4399 दिवस पदावर राहून लोकनियुक्त पंतप्रधान म्हणून सर्वाधिक काळ काम करण्याचा विक्रम नोंदवला आहे. विक्रम मोडीत त्यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा 4398 दिवसांचा कार्यकाळ मागे टाकला आहे. प्रश्न क्रमांक 10. ब्लूमबर्ग बिलियनियर्स इंडेक्सच्या ताज्या अहवालानुसार जगातील पहिले ट्रिलियनियर महाअब्जाधीश बनण्याच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर कोण आहे? कोण असणार? एलन मस्क. दुसरं कोणी आहे का यांची जागा घेणार? एलन मस्क यांची एकूण संपत्ती लवकरच किती ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडून ते जगातील पहिले ट्रिलियनियर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे? तर यांची संपत्ती होणार आहे 1 ट्रिलियन डॉलर, सुमारे 83 लाख कोटी रुपये. ऑप्शन ए असं या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक याच्याबद्दलची महत्वाची माहिती बघूया. जगातील पहिले संभाव्य ट्रिलियनियर एलन मस्क लवकरच ओलांडला 1 ट्रिलियन डॉलरचा टप्पा. महत्वाचा अहवाल ब्लूमबर्ग बिलियनियर्स इंडेक्सच्या आकडेवारीनुसार ही नवीन माहिती समोर आली आहे. नवा जागतिक टप्पा. एलन मस्क यांची एकूण संपत्ती लवकरच 1 ट्रिलियन डॉलर, सुमारे 83 लाख कोटी रुपयाचा टप्पा ओलांडून ते जगातील पहिले ट्रिलियनियर होण्याची शक्यता आहे. प्रश्न क्रमांक 12. सिप्री इयरबुक 2026 च्या ताज्या अहवालानुसार अण्वस्त्रांच्या बाबतीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, 6व्या. प्रश्न क्रमांक 13. सिप्री अहवाल 2026 नुसार सध्या भारताकडे एकूण किती अण्वस्त्रे उपलब्ध आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, 190. महत्वाची माहिती बघूया. सिप्री इयरबुक 2026 नुसार भारत जगातील 6व्या क्रमांकावर आहे. क्रमांक रशिया, अमेरिका, चीन, फ्रान्स, ब्रिटन, भारत, पाकिस्तान, इस्रायल या अनुक्रमांकानुसार भारत 6व्या क्रमांकावर आहे. 7वा पाकिस्तान आणि 8वा इस्रायल. जगातील एकूण अण्वस्त्रांची संख्या सुमारे 12,187 आहे. लष्करी साठ्यात 9,745 अण्वस्त्रे आहे. तर सिप्री म्हणजे स्टॉकहोम इंटरनॅशनल स्पेस रिसर्च इन्स्टिट्यूट, ज्याचं मुख्यालय स्वीडन या ठिकाणी आहे. भारतामध्ये सुमारे 190 अण्वस्त्रे आहेत. तर भारताने पहिल्यांदाच शांततेच्या काळात 12 क्षेपणास्त्रावर अण्वस्त्रे तैनात केली. जगात एकूण 9 अण्वस्त्रधारी देश आहेत. प्रश्न क्रमांक 14. भालाफेक प्रकारात 92.62 मीटरचा ऐतिहासिक थ्रो करून आशियातील 90 मीटर क्लबमध्ये दाखल होणारा रमेश थरंगा पाथिरागे हा कोणत्या देशाचा पहिला खेळाडू ठरला आहे? तर हा ठरलेला आहे श्रीलंका या देशाचा. ठीक आहे, नावावरूनच आपल्याला ओळखू येतात. तर श्रीलंकेच्या रमेश थरंगा पाथिरागे यांनी भालाफेकमध्ये 92.62 मीटर थ्रो करून इतिहास रचला आहे. 90 मीटर क्लब मध्ये दाखल झालेला चौथा आशियाई खेळाडू, पहिले श्रीलंकन खेळाडू म्हणून 90 मीटर क्लब मध्ये प्रवेश. तर आशियातील 90 मीटर क्लब अशरद नदीम पाकिस्तानचा 92.97 मीटर, रमेश थरंगा पाथिरागे श्रीलंका 92.62 मीटर, चेंग चाओसोन चीन 91.36 मीटर, नीरज चोप्रा भारत 90.23 मीटर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15. वन्यजीव गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी हॉस्टाईल ऍक्टिव्हिटी वॉच कर्नल ही केंद्रीकृत डिजिटल प्रणाली लागू करणारे भारतातील तिसरे राज्य कोणते ठरले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे तामिळनाडू. ऑप्शन सी. आपण आत्ताच बघितलं की तामिळनाडूच्या मागच्या महिन्यातच थलपती विजय किंवा जोसेफ विजय हे मुख्यमंत्री झालेले आहे. तर महत्वाची माहिती बघूया. तामिळनाडू वन विभागाने हॉक ही केंद्रीकृत वन्यजीव गुन्हे व्यवस्थापन प्रणाली सुरू केली आहे.
ही प्रणाली एक क्लाउड आधारित माहिती व्यवस्थापन प्रणाली आहे. वन्यजीव गुन्हे, वन्यजीव गुन्हेगार आणि वन्यजीव मृत्यू यांच्या परस्पर संबंधित डेटाबेसचे व्यवस्थापन करण्यासाठी तयार केले आहे. भागीदार वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया, एनटीटी डाटा, संबंधित राज्य. भारतातील पहिले केंद्रीकृत वन्यजीव गुन्हा व्यवस्थापन डिजिटल सिस्टीम मानले जाते आणि हे लागू करणारी राज्य पहिल्यांदा केरळने केलं, दुसऱ्यांदा कर्नाटकने केलं आणि तिसऱ्यांदा तामिळनाडूने केलं. तीनही दक्षिणेतलेच राज्य आहेत. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 15 प्रश्न. चालू घडामोडीवाल्याच्या चारही प्लॅटफॉर्म सोबत जोडले जा आणि सराव चाचणी आणि मोफत PDF मिळवा. कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी आपल्यासोबत जोडले जा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.